म्हणाले की माजी आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जी भेट झाली ती 20 ते 25 मिनिटाची होती, मात्र बावनकुळेंनी 4 तास झाल्याचं सांगितलं. आता 4 तास झाले, 40 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, भेट झाली ना. कशासाठी गेले होते? एकमेकाचा पप्पी घ्यायसाठी गेले होते. आणि एवढा काय नाही, डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, नॉर्मल ऑपरेशन असतो तो, मोतीबिंदूचं ऑपरेशन. काय हार्टचा अटॅक होता, ब्रेन हॅमरेज होता, काय सिरियस होता? आणि त्याच वेळी जाऊन भेटायला मंत्रिमंडळाचा कोणीच गेले नाही भेटायला. याला काय जायची गरज पडली? अरे कुछ तो गडबड है. आणि त्यामुळं काही गीत साध्य करण्यासाठी धस गेले असतील, त्यावर संशय निर्माण झाला. त्यामुळे इकडे तिकडे बोट दाखवण्यापेक्षा आता ते स्वतःच्या अध्यक्षावर जर, त्यांच्या विधानावर जर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर सुरेश धस नेमके कोणाच्या इशाऱ्यावर हिंमत दाखवत आहेत हेही बावनकुळेजींनी शोधून काढावं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कुठली नसती असं शिंदे म्हणाले. तो आता त्यांचा अंतर्गत विषय होता, त्यावर आम्हाला फार काही भाष्य करण्याची गरज नाही. परंतु त्यावेळेस शिंदेजींचं स्टेटमेंट सुद्धा महत्वाचं आहे. ज्यावेळेस भाजपा शिवसेनेची युती होती त्यावेळेस त्यांनी राजीनामा देऊ केला होता. आम्ही काम करू शकत नाही, आमचा पक्ष आम्ही संपवू शकत नाही भाजप बरोबर राहून, हे सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं होतं. काळानुरूप जर भाषा बदलत असेल आणि ते वक्तव्य बाहेर येत असेल आणि त्याला अशा प्रकारचं काहीतरी कारण मीमांसा दिलं जात असेल तर मला वाटतं हे आपला समझोता करून आपला काय म्हणतो त्याला, आपल्या स्वतःलाच त्यातून आनंद मिळवण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट असावेत असं माझं मत. संजय राऊत असं म्हणाले की कुठेतरी होऊ शकते. आता काय त्याच्यामध्ये सध्या इतका प्रचंड बहुमत आहे, त्या प्रचंड बहुमतामध्ये म्हणजे हे सरकार इतकं प्रचंड बहुमत असून असं का वागत आहे, असं का चालत आहे, या सरकारमध्ये एकवाक्यता का नाही आहे, हे 3 मुंडीचं सरकार 3 दिशेला का बघत आहे. त्यामुळे लोकांना अपेक्षित असलेले फायदे एवढ्या मोठ्या प्रचंड बहुमत असं का होत नाही. तर ह्या कुरघोड्या ज्या चाललेल्या आहेत आपसातल्या, या कुरघोड्याच आम्हाला काही करायची गरज नाही. आपसातल्या कुरघोड्यामुळं कोर्टामध्ये हे पिटिशन दाखल आहे. ज्यावेळेस अमेंडमेंटला चॅलेंज केल्या गेलं होतं त्यावेळेस संजीव कुमारच्या ठिकाणी यांना आणण्याची गरज काय होती, घाई करायची काय गरज होती. जर निवडणुका तुम्हाला स्वच्छ आणि पारदर्शकपणे घ्यायच्या आहेत तर मग तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करू नका असं जर म्हणत असाल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट का नाही बघितली, हा आमचा प्रश्न होता. इथे घाई करायची काय गरज होती. म्हणजेच तुम्हाला गडबड घोटाळे करून निवडणूक आयोगाच्या खांद्याचा वापर करून सर्व निवडणुका तुम्हाला जिंकायच्या आहेत आणि जिंकल्यात हे यावरून सिद्ध होत आहे. काल त्यांनी संजय कुमारांनी फार मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की आम्ही हारणारा पक्ष हा नेहमी आरोप करत असतो. मी संजय कुमार जर इमानदार असेल, हा निवडणूक आयुक्त माझी, तो प्रामाणिक असेल, आता मी पाहतोय 6 महिन्यात तो राज्यसभेवर जातो की नाही, तो केंद्र सरकारचं एखादा पद घेतो की नाही, त्यावर त्याची इमानदारी कळेल. नाहीतर बेईमानांच्या यादीमध्ये इतिहासात त्याची नोंद होईल. त्या निवडणुकीमध्ये गडबड घोटाळा कोण जबाबदार आहे तर तो निवडणूक आयोग जबाबदार आहे हे सिद्ध होईल.